नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे ज्येष्ठ अमावस्या. ज्या अमावस्याला आपण आपल्या मुलांसाठी म्हणा किंवा घरातील इतर काही अडचणी असतील तर त्यावेळेस अमावस्येच्या दिवशी आपण काही उपाय, काही सेवा करत असतो. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरातील जी मुलं आहेत तर त्या मुलांवरती काही ना काही विघ्न संकटे येत असतात. मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी म्हणून प्रत्येक आईवडील आपल्या मुलांसाठी प्रयत्न करत असतात, पण कोणत्या ना कोणत्या कारणाने त्या मुलांवरती संकटे येतात. तर ते संकटे येऊ नये किंवा मुलांची अभ्यासात प्रगती व्हावी, नोकरीमध्ये प्रगती व्हावे, मुलांवरचे संकटे दूर व्हावे म्हणून आपण अमावस्येच्या दिवशी खास आईने आपल्या मुलांवरून एक वस्तू उतरवून टाकायची आहे, ज्यामुळे मुलांचे विघ्न संकटे दूर होतात, मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होते. तर त्याबद्दलचीच माहिती जी आहे तर ती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही माहिती पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. आता अमावस्या म्हटलं की आपण बऱ्याच वेळा काही सेवा उपाय करत असतो. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमावस्या हा आपल्या पूर्वजांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. कारण की इतर दिवशी आपण देवांच्या सेवा करू शकतो, पण अमावस्येच्या दिवशी हा महत्त्वाचा दिवस पूर्वजांसाठी मानला जातो. म्हणून जे आपण पूर्वजांच्या सेवा करत असतो तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं. ज्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आता अमावस्या असल्यामुळे ज्या मुलांवरती म्हणा संकटे येत असतील, मुलांवरती विघ्न येत असतील तर खास त्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. ज्यावेळेस सकाळी मुलं लहान असो किंवा मोठी मुलं असो प्रत्येक मुलांसाठी तुम्ही करू शकता. त्यावेळेस त्या मुलांसाठी काय करायचं आहे, ती मुलं आंघोळ करत असताना त्या मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे किंवा मग तुम्ही चिमूटभर काळे तीळ टाकू शकता किंवा मग हळद टाकू शकता. यामुळे काय होतं की मुलांमध्ये जे दोष आहेत तर ते दोष हळूहळू का होईना दूर होण्यासाठी मदत होत असते. हा एक उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे. असे नाही की फक्त एका अमावस्येला केल्यानंतरच हे जे सगळे दोष आहेत तर ते बरे होतील, पण प्रत्येक अमावस्येला जर तुम्ही असे उपाय केलात तर मुलांवरती जे संकटे विघ्न आहेत तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते. तर त्यासाठी अजून एक उपाय आपल्याला करायचा आहे की अमावस्येच्या दिवशी एक दिवा आपल्याला लावायचा आहे. आता अमावस्येला आपण कोणतेही उपाय जर केले किंवा कोणतेही सेवा केले तर त्या सेवेचं फळ आपल्याला मिळतं. आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. आपले पितर जर तृप्त झाले तर मग आपल्याला आपल्या घराची प्रगती ही होत असते. तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, आता घरामध्ये जरी पैसा टिकून राहत नसेल किंवा वादविवाद होत असतील किंवा आलेला पैसा स्थिर राहत नसेल, त्यावेळेस मग घरामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी पण त्याचबरोबर आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा यासाठी पण आपल्याला एक दिवा लावायचा आहे. तर हा जो दिवा आहे तर सकाळी आपल्याला 12च्या आतच हा दिवा लावायचा आहे. सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे, त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत, थोडेसं गंगाजल टाकून मग स्नान तुम्ही करू शकता. आता बऱ्याच वेळा काय होतं की आपण जो दिवा लावत असतो तर त्यावेळेस मग काय करायचं आहे, कणकेचा दिवा आपल्याला बनवायचा आहे. आता कणकेचा दिवा बनवत असताना तो दिवा किंवा मग जर तुम्हाला कणकेचा दिवा बनवणं शक्य नसेल तर तुम्ही एखादी पंती घेऊ शकता किंवा घरामध्ये इतर कुठला दिवा असेल तर तो दिवा घेतलात तरीही चालेल, पण शक्यतो कणकेचाच दिवा घ्यायचा आहे. कारण की आपण कोणतीही सेवा केली तर कणकेचा दिवा अत्यंत त्या दिव्यामध्ये जर सेवा केली तर प्रभावी ठरत असतो, म्हणून महत्त्वाचा मानला जातो कणकेचा दिवा. तर तो दिवा किंवा मातीची पंती घ्यायचा आहे. त्यावेळेस मग काय करायचं आहे, तर हा दिवा तुम्ही तुपाचा लावू शकता. सगळ्या दिव्यांमध्ये जो श्रेष्ठ दिवा जर कोणत्या दिव्याला मानत असतील तर तो कणकेचा दिवा आपण मानत असतो, म्हणून कणकेचा दिवा हा आपल्याला घ्यायचा आहे. एक प्लेट घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हा जो बनवलेला दिवा आहे तर तो दिवा ठेवायचा आहे. हा दिवा तुम्ही किचनमध्ये म्हणा किंवा बेडरूममध्ये फक्त ईशान्य दिशेला हा दिवा लावायचा किंवा मग तुम्ही देवघरातच हा दिवा जो आहे तर तो लावलात तरीही चालेल. फक्त दिव्याची जी वात आहे तर ती ईशान्य दिशेला करायचं आहे. आता ईशान्य दिशा म्हणजे अतिशय पवित्र मानली जाते. यामुळे काय होतं की घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते आणि हा जो दिवा आहे तर ईशान्य कोपऱ्याला लावायचा आहे. माता लक्ष्मीचे स्मरण आपल्याला करायचं आहे आणि आपल्या पूर्वजांचे पण स्मरण आपल्याला करायचं आहे. आणि हा दिवा कणकेचा घेतला असेल तुम्ही तर मग काय करायचं आहे, दुसऱ्या दिवशी एखाद्या झाडाखाली तुम्ही हा दिवा ठेवायचा आहे, जेणेकरून पक्षी म्हणा किंवा कीटक म्हणा खाऊन घेतील. तर जर तुम्ही घरातील इतर कुठलाही दिवा घेतला असेल तर तो दिवा मग स्वच्छ करायचा आहे आणि मग तुम्ही घरामध्ये
वापरू शकता. तर असा हा जो उपाय आहे, तर असा उपाय केल्यामुळे काय होतं की मुलांवरती जे संकट विघ्न असतील तर ते दूर तर होतच असतात, मुलांची पण प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती ही होत असते. आता नकारात्मकता म्हणा किंवा घरातील दोष दूर व्हावे म्हणून आपण बऱ्याच वेळा सेवा उपाय करत असतो, पण प्रत्येक वेळेस आपल्याला त्या सेवेचं फळ मिळेलच असे नाही. तर हा जो उपाय सांगणार आहे, मुलांवरून ज्या वस्तू उतरवून टाकायच्या आहेत, तर त्या काय करायचं आहे, आपल्याला मुठभर भात आपल्याला शिजवायचा आहे, जेणेकरून तो भात वाटीभर भात होईल एवढाच भात शिजवायचा आहे. एक पत्तरवाळी घ्यायचा आहे आणि मग किंवा तुम्ही एखादा पुठ्ठा घेतला तरीही चालेल. त्यावरती आपल्याला काय करायचं आहे, तो जो भात आहे तर तो त्या पत्तरवाळीवरती भात आपल्याला घ्यायचा आहे. त्या भातावरती थोडंसं दही टाकायचं आहे आणि त्यावरती एक लवंग, लिंबू किंवा राख किंवा भाकरीचा तुकडा यापैकी तुमच्याकडे ज्या वस्तू असतील त्या वस्तू तुम्ही आवर्जून घ्यायचा आहे आणि त्याचा आपल्याला काय करायचं आहे, उतारा बनवायचा आहे. उतारा बनवून झाल्यानंतर काय करायचं आहे, मुलांवरून आपल्याला उतरवून घ्यायचं आहे. त्या अगोदर काय करायचं आहे, देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता हा जो दिवा आहे तर तुम्ही तुपाचा म्हणा किंवा तिळाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा हा लावू शकता. नंतर मग काय करायचं आहे, आपल्याला हा जो उतारा आहे तर हा उतारा बनवून घेतल्यानंतर मुलांवरून उतरवून घ्यायचा आहे. नंतर मग उतरवून घेतल्यानंतर काय करायचं आहे, 7 वेळा उतरवायचा आहे. आणि हा जो भात आहे तर हा भात आपल्याला काय करायचा आहे, एखाद्या घराच्या बाहेर जायचं आहे आणि झाडाखाली हा भात ठेवायचा आहे. किंवा मग तुमच्या जवळपास जर झाडं वगैरे नसतील तर तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर त्यावेळेस तुम्ही मग घराचं जे छत असतं तर किंवा मग टेरेसवरती हा भात तुम्ही ठेवू शकता, जेणेकरून पक्षी म्हणा किंवा कीटक म्हणा खाऊन घेतील अशा ठिकाणी हा भात आपल्याला ठेवायचा आहे. मुलांची अभ्यासामध्ये प्रगती व्हावी, नोकरीमध्ये प्रगती व्हावी म्हणून आपल्याला असा जो भाताचा उतारा आहे तर हा उतारा बनवून घ्यायचा आहे. पण आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की उतारा बनवून घेतल्यानंतर ज्यावेळेस आपण उतरवून घेतला हा उतारा, त्यावेळेस चुकूनही घरात म्हणजेच की पाठीमागे वळून न बघता सरळ घराच्या बाहेर जायचं आहे. आणि ज्यावेळेस हा उतारा आपण एखाद्या झाडाखाली म्हणा किंवा टेरेसवरती ठेवून परत घरी येणार असाल त्यावेळेस पण पाठीमागे वळून चुकूनही बघू नका. कारण की काय होतं की आपण असे उपाय करत असतो त्यावेळेस मध्येच रस्त्यामध्ये थांबतो किंवा मग पाठीमागे वळून बघतो, त्यावेळेस मग आपल्याला त्याचं फळ मिळत नाही. मग आपण विचार करत बसतो की मी व्यवस्थित सेवा केली किंवा व्यवस्थित उपाय केला तरीही मला त्याचं फळ का मिळालं नाही. अशा ह्या ज्या चुका आहेत तर ह्या चुका आपल्याकडून घडत असतात आणि मग आपल्याला असा प्रश्न पडत असतो. म्हणून कोणतीही सेवा उपाय म्हणा किंवा कोणताही उतारा बनवला असाल तुम्ही तर त्यावेळेस मग रस्त्यामध्ये न थांबता सरळ घरी यायचं आहे आणि पाठीमागे वळून पण चुकूनही बघायचं नाही. तर असा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी करू शकता. आता हा जो उपाय आहे तर हा उपाय करत असताना ज्या महिलांना मासिक धर्म असेल किंवा घरामध्ये सुतक असेल तर त्या महिलांना मग हा उपाय करता येणार नाही. नंतर मग आपल्याला काय करायचं आहे, कालभैरव अष्टक तुम्ही म्हणू शकता किंवा मग तुम्ही म्हणणं शक्य नाही झालं तर मोबाईलवरती लावून पण श्रवण करू शकता. अशा वेळेस काय होतं की जे दोष असतील मुलांमधले म्हणा किंवा मुलांवरती जे संकट येणार असतील तर ते दूर होण्यासाठी हळूहळू मदत होत असते. तर तुमच्या मुलांवरती पण तुमच्या मुलांची पण काही प्रगती होत नसेल, अभ्यासात असेल किंवा नोकरीमध्ये असेल तर तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी असा जो हा उतारा आहे तर हा उतारा बनवून टाकू शकता. तर तुम्हाला आता माहिती समजलीच असेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.